जर आपण हिंदू रमणारांना सांगितलं की त्यांनी ते प्रवचन करावं, तर कौतुकाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर काकांनी असं काम केलेलं आहे की आयत्या वेळेला एखादा वक्ता जर त्यांचा झाला तर त्याच्या दुसऱ्या वेळी आपल्याला 5-6 वक्त्यांचे ऑप्शन असतात. म्हणजे काकांच्या कृपेने बोलणारे व्यक्ती एवढे तयार झालेले आहेत आणि आयत्या वेळेला विषय देऊन वाटते काय मागू शकतात. म्हणजे आता मी म्हटलं की तुमची ओळख करून देताना काय सांगितलं, तर ते असं म्हटले की रिटायर्ड शिक्षक इतकीच माझी ओळख आहे असं ते म्हणाले. तर ही ओळख आपल्याला त्यांची माहिती आहे. पण मला आठवतं की अगदी सुरुवातीला म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्यांचं प्रवचन ऐकलं होतं, एकदा ऐकलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा कधी त्यांचं ऐकायला मिळतं असं ग्रुपवर आम्ही शोधत राहायचो की आता हिंदूराव दादांचं प्रवचन कधी येणार. आणि तुमची सुरुवातीची अगदी सगळी प्रवचन आमच्याकडे सेव्ड आहेत आणि ते स्वतः भक्तियोगामध्ये उत्तम लिहायचे. आणि मला आठवतं की मी त्यांचे सगळे लेख जे आहेत ते कात्रणं करून बाजूला काढून ठेवलेले आहेत. आणि जे मी बोलते त्याचा आता आपण प्रत्यय घेणारच आहोत. म्हणजे असे ते धबधब्यासारखे एकामागोमाग एक आपल्या समोर सगळं ठेवत असतात. आणि आपण अंतःकरण शुद्ध छान सकाळी झालेला आहे उपासना करून, तर आपण सगळ्यांनी छान ते ग्रहण करायचा प्रयत्न करूया. त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रवचन सेवेला सुरुवात करावी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदेशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन. आपल्या या सत्रामधील किंवा या अभ्यास वर्गामधील असणारे आचार्य शमिकाताई यांना वंदन. आपल्या शिवगड ट्रस्टचे सचिव प्राध्यापक बाळकृष्ण चौगले सर यांनाही वंदन. सर्वांना वंदन करतो. आपण ही प्रातःसमयी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना वंदन करून आजची ही सेवा जी आहे त्या सेवेला सुरुवात करूया. वास्तविक ही अंगावर लादलेली सेवा आहे आता ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे, पण तरी पण काय चालणार, काय तसं काय एवढे विशेष गोष्ट नसते. आपलं नेहमीच चालू असतं चिंतन. आजचा जो अभ्यास वर्ग मोठ्या प्रमाणात होणार होता आजपासून, तो थोडासा आता आपल्या काही या तांत्रिक अडचणी अधूनमधून येत असतात त्यामुळे राहिलेला आहे. माझ्याकडे विषय सोपवलेला आहे काल, सद्गुरू आणि उपासना. जो आपण परमार्थ विज्ञान ग्रंथ पाहत होतो त्या ग्रंथाचा समारोपाचा हा विषय आहे. जीवनमुक्ती किंवा सद्गुरू आणि उपासना ही शेवटच्या भागात येणारे विषय आहेत आणि त्यावरती काकांनी पुष्कळ असं व्यवस्थित पुरेस लिहून ठेवलेलं आहे. त्याचा विस्तार भरपूर करता येईल इतका आहे. काकांचं लिखाण जे आहे ना ते सूत्ररूपान आहे. कुठलाही ग्रंथ त्यांचा जरी बघितला तरी छोटे छोटे वाक्य असे आहेत की त्या वाक्यांचा विस्तार एक तासभर एखादा प्रवचनकार कीर्तनकार करू शकेल असे छोटे छोटे सूत्र आहेत. जशी नारद भक्ती सूत्रामध्ये छोटस सूत्र असतं किंवा इतर जी सूत्र आहेत त्या पद्धतीने जशी छोटी सूत्र असतात सूत्र, तसं काकांचे एक एक वाक्य हे सूत्रासारखं आहे. आणि त्यामुळं सद्गुरू आणि उपासनावरती दिलेलं आपण स्वतः वाचणं अभ्यास करणं फार गरजेचंच आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा ग्रंथ काहीने आपल्याकडून करून घेतला असेल. परमार्थ विज्ञान त्याचा अभ्यासही झाला असेल. मूळ ग्रंथ आहे, शास्त्र आहे, त्यात व्याकरण आहे परमार्थाचं आणि परमार्थ कसा करावा त्याचे काही मुद्दे त्यामध्ये दिलेले आहेत. त्याचं खरोखर पुन्हा पुन्हा अभ्यास त्याचा वाचन व्हायला पाहिजे.
म्हणजे पुढील ग्रंथ अभ्यासण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मग पुढील ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी किंवा गाथा, पंचदशी सारखी ग्रंथ आहेत, आणखीन जे ग्रंथ आहेत सगळे विवेक सिंधू वगैरे सारखे ग्रंथ, या ग्रंथाचा अभ्यास त्या ग्रंथामुळे सोपा जातो. आणि त्यामुळं असा हा परमार्थ विज्ञान ग्रंथ आहे. फार बऱ्याच वेळा आम्हासारख्या लोकांनी त्यांना विनंती करून त्यांच्याकडून ते लिहून आपण घेतलेलं आहे. वास्तविक ते अगोदर विचारसागर सारखा ग्रंथ आपल्या समोर होता, त्याच्यातल्या प्रक्रिया किचकट आहेत, आणि त्याच विचारसागरचं सोपं रूपांतर म्हणजे परमार्थ विज्ञान आहे. त्यामुळे विचारसागर समजा नाही समजला आणि परमार्थ विज्ञान जर लक्षात यायला लागलं तरी सुद्धा बऱ्याचशा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, पंचदशीतली काही जे मंत्र किंवा श्लोक आहेत याचा उलगड आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनापासून त्याचा अभ्यास आपण करणं फार गरजेचं आहे. भक्तीनं अभ्यास करणं, श्रद्धेनं अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे नुसतं वाचन झालं, मी परमार्थ विज्ञान वाचून टाकला असं आपण जे म्हणतो ही फार मोठी चूक आहे आपली. तसं करण्याचा अर्थ नाही. वाचून टाकला किंवा वाचून सोडून देऊन चालणार नाही. काही काही प्रक्रिया त्यातल्या समजावून घेणं फार गरजेचं आहे. फार सुंदर असं सोप्या भाषेत मांडलेलं सगळं तत्वज्ञान आहे परमार्थशास्त्राचं त्यामध्ये. आणि त्यामुळे इतर ग्रंथ जरी काकांची अवघड वाटत असले आपल्याला, निष्कर्मी सिद्धीसारखा किंवा इतर आता जे लिहून ठेवलेले आहेत संक्षेप शारीरिक सारखे हे ग्रंथ, किंवा कदाचित पंचदशी किंवा विवेक सिंधू सारखे थोडेसे कठीण वाटले तरी सुद्धा या ग्रंथाचा जर अभ्यास जर अगदी व्यवस्थित झाला असेल तर निश्चितपणे ते ग्रंथ आपल्याला सोपे वाटायला लागतील वाचताना, अभ्यास करताना, किंवा तुम्ही अभ्यास वर्गामध्ये कुठेतरी ऑनलाईन अभ्यास आपला जो चालू असतो त्यातच घेतात त्याप्रमाणे हे समजायला लागेल. त्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. माझ्याकडे दिलेला विषय हा सद्गुरू आणि उपासना यावरती आधारित आहे. म्हणजे सद्गुरूंची एक साधारणची कृपा जी असते ती कृपा आपल्यावरती व्हावी लागते. सद्गुरूंची कृपा हे हाच मोक्ष आहे असं गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे. ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुर्कृपा. गुरुकृपा या शब्दाचा अर्थ आहे, मोक्षाचाच अर्थ दुसरा अर्थ आहे गुरूंची कृपा. आणि आपलं सगळं जे करणं आहे ते सगळं करणं गुरुकृपेसाठी असलं पाहिजे. आपल्यावरती गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. आपण जनरली म्हणत असतो माझा अनुग्रह झाला. त्या अनुग्रह होण्यामध्ये, अनुग्रह होणे आणि त्यामध्ये खरोखर अनुग्रह जो आहे तो कृपेमधून सिद्ध होतो. कृपा जर नसेल ना तर नुसताच अनुग्रहाच्या पातळीवरती राहतो. श्रीगुरु आपल्याला नाम देतात आणि त्या नामाचा विचार आपण फार तर करत असलो तर तेवढ्यापुरतं राहत होते. त्याच्या पलीकडे जाऊन, नामाच्या पलीकडे जाऊन जो असणारी गोष्ट जी आहे ती गुरुकृपेमध्ये आहे. त्यावेळी खऱ्या अर्थानं अनुग्रह झाला म्हणायचा. आपला अनुग्रह झाला अमुक साली, मी जनरली म्हणतो अमुक साली माझा अनुग्रह झाला. पण खरा अनुग्रह केव्हा म्हणायचा? ज्या दिवशी मला ते तत्व गुरुकृपेने समजायला लागेल, त्यातला आनंद जर मला मिळायला सुरुवात झाली की गुरूंची कृपा झाली म्हणून समजायचं. आपण आपली बरंचसं चित्त शुद्ध व्हायला लागतं. कुणाबद्दल द्वेष मत्सर वाटण्याचा होतो. सगळ्यांचं भलं व्हावं असं वाटायला लागतं. आपलं जे जे आहे ते योग्यच आहे असं वाटायला लागतं. माझी प्रापंचिक स्थिती, आर्थिक स्थिती, शारीरिक स्थिती जी जी म्हणून आता आहे ती बरोबर आहे माझ्या दृष्टीनं असं वाटायला लागलं की समजायचं गुरूंची कृपा व्हायला लागलेली आहे. आपण जनरली गुरुकृपा नावानं वेगळंच काहीतरी अर्थ करतो. गेल्या वर्षी अनुग्रह घेतला, फार सुंदर. बघा आमच्या घरातल्या आजीबाईंची तब्येत एकदम छान झाली. हे अनुग्रह नव्हे तो. हा अनुग्रह कसा आहे? आपल्या सांसारिक गोष्टीमध्ये अडकून ठेवणारा अनुग्रह आहे. अनुग्रहाचा विचार, हा विचार आपण काढून टाकला पाहिजे. म्हणून खरा अनुग्रह ती कृपेमध्ये असतो आणि ही कृपा सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. त्या कृपेचा उल्लेख सुद्धा काकाने त्यामध्ये केलेला आहे. शास्त्रकृपा आहे, गुरुकृपा आहे, म्हणजे ती प्रचिती म्हणलेली आहे त्याला. ते प्रचितीची प्रचिती वेगळ्या प्रकारची, शास्त्राची प्रचिती आहे, गुरूंची प्रचिती आहे, आत्मप्रचिती आहे. या प्रचिती आपल्याला टप्प्याटप्प्यानं होणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा अशी प्रचिती होते त्यावेळी शास्त्रावरच नुसतं आधारित आपण राहत नाही, शास्त्राच्या पलीकडे जायला आपण चालू करतो आणि शेवटी आत्मप्रचितीपर्यंत येतो. हा आत्मानुभूतीचा अनुभव जो आहे हे गुरुकृपेचं शेवटचं फळ आहे. ते शेवटचं फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण धडपडलो पाहिजे. इतर गोष्टीसाठी खूप काही धडपडतो आपण, म्हणजे सांसारिक भरपूर संसार आहे, म्हणजे संसारासाठी आपण धडपत असतो. त्याच्या निम्मे जरी तरी आपण या गुरुकृपेसाठी धडपड केली तरी ते फळ प्राप्त होईल. कारण ते जवळ आहे आणि प्रपंच आपल्यापासून फार दूर आहे. आपण त्याला म्हणतोय प्रपंच माझ्या जवळ आहे. अगदी जवळ काय असेल तर प्रपंच आहे असं वाटतं, पण सगळ्यात दूर काय असेल तर प्रापंचिक गोष्ट आहे. आणि सगळ्यात जवळची गोष्ट कोणती असेल
तर ती भगवत कृपा किंवा मोक्ष आहे. तो मोक्ष अडलाय कशांतरी, कुठेतरी तटलाय, कोणी बांध घातलाय काही समजत नाही, पण आपल्याकडे येणारं जे होतं ते तो झरा तो थांबलाय कुठेतरी. त्याला जबाबदार कोणीही दुसरं नाही, फक्त आपणच असतो. आपणच तो बांध काढला ना की त्या गुरुकृपेचा जो धारा चालू होते ती एकसारखा वर्षाव चालू व्हायला सुरुवात होतो. आपणच तिथं अडथळा बनून राहतो. कदाचित माझ्या प्रपंच आणि विषयासक्तीचा अडथळा असेल, कदाचित माझ्यात असणाऱ्या दोषांचा अडथळा असेल, मूल विक्षेप कधीतरी कदाचित मला अडथळा करत असतील. याचा अभ्यास स्वतःच करावा. म्हणजे ग्रंथांचा अभ्यास केला की मग स्वतःचा अभ्यास करायला आपण सुरुवात करायला लागतो. त्याशिवाय गुरूंची प्रचिती किंवा आत्मप्रचिती येत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. शास्त्राची नुसती प्रचिती आली तर नुसतं तेवढ्यावरती चालत नाही. आमच्यासारखे मायेसारखे शास्त्र बोलणारे खूप आहेत, पण त्यांना प्रचिती आहे की नाही याचा विचार करणं फार गरजेचं असतं. प्रचिती असायला पाहिजे, आणि ही प्रचिती नसेल तर ते आत्मानुभूतीमध्ये मग आनंद बाजूलाच राहतो आणि नुसतं बोलण्याचं शास्त्र होऊन जातं. ते शास्त्र बोलण्यासाठी नाही, तर शास्त्र ही आत्मप्रचिती काय आहे, मोक्ष काय आहे हे समजावून घेणारे दिशादर्शक आहेत सगळे ग्रंथ. ग्रंथांचा अभ्यास त्यासाठी करायचा. ग्रंथ सर्व व्यवस्थित पारखून आपण बघितले म्हणजे ती उपासनाच आहे. आपण जो हा विषय जो विचार करायला आलोय हा उपासनेचाच आहे, की जर आपण ग्रंथांची पारख व्यवस्थित करून घेतली आणि ग्रंथ व्यवस्थित समजावून घेतले एखाद्या विद्वान शहाण्या माणसांकडून, तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होतो की मी कुठं आहे आपल्याला समजायला लागतं. ग्रंथ एकच गोष्ट करतात, आपण किती दोषी आहे हे दाखवत असतात. ती फार गरजेची गोष्ट आहे. आपण किती दोषी आहोत, आपल्यामध्ये किती प्रकारचे दोष आहेत हे दोष दाखवण्याचं दिशादर्शक करण्याचं काम ग्रंथ करत असतात. त्यामुळे ग्रंथ हे गुरु ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे सुरुवातीचे गुरु जे आहेत ना ते ग्रंथच असतात, शास्त्र असतं. त्यामुळे शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्य ही तृण मानावे असं माऊली म्हणतात. तस्मात शास्त्र प्रमाणम असं गीताशास्त्र आपल्याला सांगतं. सगळ्याला प्रमाण काय मानायचं असेल तर शास्त्राला मानायचं. त्यामुळे शास्त्रानुसार जर आपण वाटचाल करायला लागलो, शास्त्रांचं ऐकायला लागलो, म्हणजे गुरूंचंही ऐकायला लागतो आपण, आणि दोन्हीवरली श्रद्धा दृढ व्हायला लागली की आपल्यातले दोष हळूहळू कमी व्हायला लागतात. कमी व्हायला लागतात म्हणजे आपोआपच आपण त्याच्यापासून दूर जायला लागतो आणि ते सुटणं चालू होतं. आणि हे सुटणं एकदा सुरू झालं की आपण जे मन आणि विक्षेपातून बाहेर पडतो आणि आवरणासाठी सद्गुरूंची वाट पाहतो. आवरण ही गोष्ट अशी आहे, आपण अभ्यासला असाल, आपल्यातले 3 दोष आहेत ना, त्रिदोष म्हणतो आपण, मन, विक्षेप आणि आवरण. मन हा सुरुवातीचा आहे की जो तमोगुणाची ज्यावेळी बळकटी जास्त असते, तमोगुण आपल्यामध्ये जेव्हा बलवान असतो ना तेव्हा मन दोष फार वर असतो. जेव्हा आपल्यामध्ये विक्षेप असतो ना, तो विक्षेप दोष आहे, हा विक्षेप दोष रजातून निर्माण होतो. ज्यावेळी रज हा गुण जो आहे, हा रजगुण जर वरती जेव्हा येतो ना त्यावेळी हा विक्षेप जास्त दिसायला लागतो. ह्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर निश्चितपणे आपण तमातून बाहेर पडतो, रजातून बाहेर पडतो आणि सात्विक व्हायला लागतो. सात्विक होणं ही सुरुवात आहे बरं काय परमार्थाची. आपण शेवट आहे असं कदाचित वाटतं. आपल्याला वाटतंय मला आता चांगलं वाटायला लागलंय. हे चांगलं वाटणं हे आपल्याला थांबायला लावण्यासारखं काय माया आहे, ती थांबायला लावते आपल्याला. खूप काही बरं वाटायला लागले आता ह्या पलीकडे काही जायची काही गरज नाही आहे असं वाटायला लागतं. मला वाटतंय मी सांगतोय ते लोकांना पटायला लागलेला आहे, त्यामुळे माझा अभ्यास झाला वाटतंय असं मला वाटायला लागते. वास्तविक ती अभ्यासाची सुरुवात असते हे मला समजत नाही. तसं मी जेव्हा काहीतरी ध्यान करतो, उपासना काहीतरी करत असतो, त्यावेळी मला शांत वाटायला लागलंय की तुम्ही तिथंच थांबावं यासाठी मायेने तयार केलेलं जाळं असतं ते. तुम्ही तिथंच थांबावं आणि त्याच शांतीमध्ये थांबावं. आणि शांतीची पै शांती ती कुठं आहे ती सापडत नाही लवकर. मग शांतीची पै शांती निवृत्ती दातारू माऊलींचा अभंग आहे. त्या अभंगामध्ये म्हणतात की शांतीची पै शांती आहे, आणि ती पै शांती आपल्याला म्हणजे पराप शांती आपण ज्याला म्हणतो ते शाश्वत पदाची प्राप्ती आपल्याला होते. 18व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे, त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यासि शाश्वतम. ती पराशांती जी आहे त्या पराशांतीचा लाभ व्हायला पाहिजे. या शांतीचा नुसता चालत नाही, कारण जोपर्यंत मी शांत आहे असं वाटतं, परमपूज्य मद्दातही म्हणतात, जोपर्यंत मला मी शांत आहे असं वाटतं ना तोपर्यंत मी शांतीची प्राप्ती झालेली नसते. कारण त्या जाणीवेमध्ये मी असतो आहे. सुरुवातीचा पातळी आहे, कदाचित सात्विक गुण वर आलेला असतो, आणि हा सात्विक गुण आपल्याला शांत आपण आहोत असं भासवायला लावतो. त्यामुळे तो सुखात बंधात बंद करतो. सुखाचा बंध निर्माण करणारं कोण आहे तर सात्विक गुण आहे. सत्व गुण हा सुखामध्ये बांधून टाकतो, म्हणजे बांधणं आपलं संपतच नाही.
म्हणून बंधनातून बाहेर पडायचं असेल तर ती सद्गुरू आणि त्याच्याबद्दल असणारी सद्गुरूंनी सांगितलेली उपासना याचा विचार फार करणं गरजेचं आहे. त्यामुळं एक प्रपंचाचा एक टप्पा ठरलेला असतो आणि त्या प्रपंचाच्या टप्प्याच्या पलीकडं आपण जायलाच तयार नसतो. काही वेळा परमार्थाचं सुद्धा क्षेत्र आपण बंदिस्त करून घेतो. एवढं झालं की माझा परमार्थ झाला. आज दिवसभराची अर्धा तासाची उपासना, अर्धा तास एका दुसरी माळ ओढणं हे झालं. एखाद्या ग्रंथाचा जो चालू असलेला अभ्यास किंवा एखाद्या अभ्यास वर्गाशी आपण जॉईन झालो असेल तर त्या अभ्यास वर्गाचा 1 तासाचा तो तेवढा प्रयोग झाला की आपली उपासना आपली संपली, आजचं सगळं झालं असं आपल्याला वाटत असतं. पण उरलेले काही तास जे उरलेले जे असतात ते सुद्धा त्या स्थितीमध्ये घालवणं फार गरजेचं असतं. ते स्थिती राहत नाही आपली, तेवढ्यापुरती राहत असते. त्यामुळं साधारण म्हणतात अक्ष हा शब्द डोळ्याबद्दल वापरतात बघा. डोळा म्हणजे जे डोळ्यानं दिसतं ते ते क्षपर्यंत येतं. आपली वर्णमाला सुद्धा तशीच आहे, अ पासून दुनियापर्यंतची आहे. पण अक्ष शब्द अ पासून क्षपर्यंत आपल्याला नेऊन ठेवतो. अक्ष शब्द आपण म्हणतो. अक्ष म्हणजे डोळा, चक्षु, अक्ष म्हणजे डोळ्याला जे दिसतं तेवढंच खरं आहे, तेच तेवढं आहे, त्याच्या पलीकडे काय नाही असं आपल्याला डोळ्यानं कळतं. म्हणून त्याला अक्ष म्हटलेलं आहे. पण आपल्याला समजा जर त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं असेल तर ही क्षची जी परिसीमा आहे, क्षची जी बाउंड्री आहे ती आपण ओलांडून पुढं ज्ञेपर्यंत गेलो पाहिजे. ज्ञेजवळ खऱ्या अर्थानं ज्ञानाची सुरुवात होते. आपण क्षयमध्ये अडकण्याची शक्यता आहे क्षयपर्यंत, अ पासून क्षयपर्यंत. म्हणजे ज्यावेळी अनुग्रह होतो, काकाने उपासना दिलेली असते, ती उपासना करत करत राहतो आणि आपला प्रवास कुठंपर्यंत जातोय माहिती आहे, क्षयपर्यंत जातो. क्षयच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. मग त्यावेळी काय वाटायला लागतं, मग त्या उपासनेची सुद्धा उपासना पुढची चालू होते. ही जर गोष्ट लक्षात आली आपल्याला तर ज्ञेपर्यंत जाणं आपल्याला घडायला लागतं. त्यामुळं स्थूल पाहायचं असेल हे जगत तर त्यासाठी अ पासून क्षयपर्यंत चालतो. याचाच अभ्यास त्या अ पासून क्षयपर्यंत आहे. अक्षयचा अभ्यास कुठंपर्यंत आहे, स्थूल गोष्टीचा. ज्याला स्थूलाच्या पलीकडे जायचं आहे ना त्यांच्यासाठी शास्त्र आणि गुरु आहे. सद्गुरु गुणांसाठी स्थूलाच्या पलीकडे अभ्यास करण्यासाठी आहे. नाहीतर मग बाहेरचं काय सांगायला, हा माईक आहे काय त्यासाठी सद्गुरू लागत नाही, हे सांगायला सद्गुरू लागत नाही. पण हे माईक आहे हे सांगायला मात्र सद्गुरू लागतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे, ती आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे माईक दिसलं पाहिजे आपल्याला आणि दिसण्यासाठी सद्गुरूंची दृष्टी जी आहे ती दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी लागते. सद्गुरू ज्या अर्थानं आपल्याला त्यांनी दिलेलं असतं त्यामध्ये त्यांची फार मोठी साधना असते, तपस्या असते. त्यामध्ये उगीच देत नाहीत. म्हणजे असं कोणतरी दिलं. मग रामकृष्ण हरी सांगणारे इतर खूप भरपूर माणसं आपल्याला भेटतात. अगदी कुठेतरी मोठ्या तीर्थक्षेत्राला गेले तर तिथं आपल्याला अनुग्रह देणारे किंवा गळ्यात माळा वगैरे घालणारे हे सगळी लोक भेटत असतात. पण ती जी दृष्टी आहे, ती साधना आहे, ती देणाऱ्याकडे असावी लागते. ती नसेल ना तर त्याला काय अर्थच राहत नाही ना. मग त्याच्यात काय उतरेल, काहीच उतरणार नाही. मग तो त्याच्यापुरता त्याच्या दृष्टीनं त्याच्या लेवलला तो समाधानी असतो. देणाऱ्याला वाटतं मी काहीतरी दिलेलं आहे. त्यामुळे स्थूल पाहण्यासाठी श्री गुरु लागत नाहीत. जर या स्थूलाच्या पलीकडे आपल्याला जायचं असेल म्हणजे क्षयच्या पलीकडे जायचं असेल तरच आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज यायला लागतो. म्हणजे तो खजिना आहे, तो खजिना आपल्याला सापडतो. हा दासबोधामध्ये फार सुंदर उभे आहे बघा. भांडार ग्रहे भरली परी अस्ती अडकली, हाती न येता किल्ली सर्व ही काय होतं, अप्राप्त. हातात किल्ली नाही सापडली ना सगळं अप्राप्त. म्हणजे आपल्या जवळ सगळं असतं पण ते जवळ असून सुद्धा त्याची किल्ली नसते ना. भांडार ग्रहे भरली, सगळे भांडार ग्रह भरलेलं आहे आपलं, खूप आहे आपल्याकडे, धन मोठा साठा आहे. कोणता, पारमार्थिक साठा जो आहे मोठा आहे. परी अस्ती अडकली, पण असून काय करायचं, ते अडकून राहिलेले आहेत. हाती न येता किल्ली, आणि किल्ली जर हातात नाही सापडली तर सगळं अप्राप्त आहे. आणि किल्ली कोणती तर सद्गुरू देतात, उपासनेची किल्ली देतात आपल्याला. आणि त्या चावीनं ते भांडारगृह ओपन होतं, उघडलं जातं आपल्या समोर आणि त्याचे आपण भागीदार होतो. आपल्यासाठी एखाद्याला मिळालं, भांडारगृह मिळालं, एका शिष्याला मिळालं म्हणून दुसऱ्या शिष्याला कमी पडलंय असला तो भांडारगृह नाही आहे. ते भांडारगृह आगाध आहे. कितीही जरी तिथे असले तरी सुद्धा ते भांडारगृह तरी ते पुरं, म्हणजे काल परमपूज्य काकाने उदाहरण दिलं पूर्णमदा पूर्णमिदमचं, ते पूर्णच आहे. त्यातलं पूर्णातलं कुणी बाजूला जरी काढलं तर त्याच्यातली अपूर्णता येत नाही त्यामध्ये, ते पूर्णत्व तसंच राहतं.
हे प्रपंचात पूर्णत्व आणि अपूर्णत्व असतं. अपूर्णपणा जो असतो तो सगळा प्रपंचामध्ये आहे. म्हणून आपण उणिवेमध्ये सारखं जगतो. आपल्यात सारख्या उणिवा दिसायला लागतात, कारण आपण प्रपंचाशी संबंधित जोडलेले गेलेलो आहोत. ज्याच्याशी आपण जोडले गेलेलो असतो तसं आपण बोलत असतो, तसाच आपण विचार करत असतो. संगत म्हणतोय बघा आपण, संगतीचा गुण आपल्यामध्ये येतो. एखाद्या दुर्गुणी लोकांची संगत केली तर आपल्यामध्ये आपणही दुर्गुण आपणही जसं दुर्गुणी व्हायला लागतो. आपण एखाद्या सद्गुणी माणसाची संगत केली तर आपण सद्गुणी होतो. म्हणजे जे सतत वाचन वगैरे अभ्यास, ज्यांचा अभ्यास वर्गाचा चालू आहे, अभ्यास वर्गात सामील असणाऱ्या लोकांशी आपण जर संबंधित आलो तर आपणही अभ्यास वर्गाशी जॉईन होतो. पण आपण जर दुसरंच काहीतरी भलतं करायला लागलो, टीव्हीच्या मालिकेवरती, कौटुंबिक मालिकेवरती बोलायला लागलो, तर टीव्हीच्या मालिकेचाच अभ्यास करत नसतो आपण. या पलीकडे आपण काय करणार? त्यामुळे आपण प्रपंचाच्या संगतीत आहोत, प्रपंचाशी जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे प्रपंचातले अवगुण सगळे जेवढे आहेत ते आपल्यात उतरतात. आणि त्यामुळे होतंय का, मी तसाच आहे असं मला वाटायला लागतं. वास्तविक आपण तसं नाही आहे हे समजून चाललं पाहिजे. हे समजून येण्यासाठी सद्गुरू आपल्याला किल्ली देतात. आणि तुझ्यासमोर हे भांडारगृह आहे, तुला पाहिजे तेवढं घेऊन जा असं म्हणतात. परमपूज्य काका बरेच वेळा म्हणतात, म्हणजे तिकडं कोण प्रयत्न करत नाही. इकडं लाईन कुठं आहे, एखाद्या पदासाठी मोठ्या, एखादं छोटं पद असतं प्रापंचिकातलं, तिथं खूप मोठी लाईन असते. पद असतात एखाद आणि लाईन असते खूप घेणाऱ्यांची. आणि इकडं काय आहे, पद रिकाम आहे आणि हे पद घ्यायला सगळे जर सद्गुरू भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात, बोलत असतात, शास्त्र सगळी सांगत असतात. पण तिकडं कोण जातच नाही. तिथली खुर्ची रिकामीच आहे, पण तिकडं कोण जात नाही. पण जात नाही म्हणजे का, तर तिथं काय आहे, तिथंपर्यंत जाण्यात दृश्य रूपानं फायदे काय दिसतच नाहीत ना परमार्थामध्ये. परमार्थ करताना मी 2 वर्ष 10 वर्ष परमार्थ केला, दिसणाऱ्याला बाहेर लोकांना काय करणार आहे की ह्याने एवढे दिवस परमार्थ केला, कारण काय प्राप्त केलं, आम्ही बऱ्यापैकी प्राप्त केलं, कारण ते दृश्य रूपातल्या प्रपंचाला खरे मानत असतात. आपण पारमार्थिक दृष्ट्या काय प्राप्त करणार आहोत? अखंड शांती, आनंद, तृप्ती, याचाच विचार आपल्याला असायला पाहिजे. तृप्ती झाली, आनंद मिळाला की याची सफलता झाली म्हणायची उपासनेची. उपासना केव्हा संपली म्हणायची? ज्यावेळी त्याची परिणिती त्या आनंदामध्ये होईल, तृप्तीमध्ये होईल, समाधानात होईल, त्यावेळी उपासनेचा शेवट असतो, उपासना पण संपते. म्हणून ही भरलेली भांडारगृह जी आहेत ही उघडी करून घ्यायची असेल तर गुरूंच्याकडून ती किल्ली आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. किल्लीही दिलेली आहे. आता कदाचित फिरवायला सुद्धा कळत नसेल, कुठल्या दिशेला फिरवायची हेही कळत नसेल. ही कळण्यासाठी सुद्धा काही वेळा शास्त्रग्रंथ अभ्यासावे लागतात, काही वेळा प्रवचन कीर्तन वगैरे ऐकावी लागतात, काही अभ्यास वर्ग अटेंड करावे लागतात. आणि त्यामुळे त्याशिवाय आपल्याला किल्ली कोणत्या दिशेला फिरवायची आहे हेही कळणार नाही. भांडारगृह आहे, किल्ली आहे, आता फिरवायची कला माहीत नसल्यामुळे सगळं अडकून बसलेलं आहे. किती वाईट गोष्ट आहे बघा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ही मरण्यापूर्वी आपल्याला किल्ली कुठल्या दिशेला फिरवायची कळली पाहिजे. नाहीतर मग जाताना किल्ली बरोबर आहे आणि भांडारगृह पण आहे आणि असंच जाणार आणि पुन्हा उघडायसाठी आणि पुन्हा जन्माला यायची वेळ येणार आहे. तर यासाठी विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंची या टप्प्यावरती आपल्याला अत्यंत गरज असते, अत्यंत गरज आहे. गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला खूप लहानपणापासून लाभलेलं असतं. आई असते, वडील असतात, आणि आपले शाळेतले गुरु असतात. पण यांचा उपयोग हे पोट भरायची विद्या असं आपल्याला दासबोध सांगतो. ही विद्या प्राप्त केली तर पोटापुरतच होतं आणि पोटाचा फार विचार करणं हेच आपल्या नाशाला कारणीभूत आहे. आपल्या अधोगती कशामुळे होते माहिती आहे? पोटाचा फार विचार करतो आपण. पोटाचा काय तुकाराम महाराजांचा अभंग झाला, विती एवढे पोट काय तयाचा बोबाट. तुकाराम महाराज म्हणतात एवढं छोटस पोट आहे पण बोबाट केवढा. सगळ्यांना कुणाला धावपळ करताना विचारलं तर कशाबद्दल चाललंय? अहो पोटासाठी करतोय. अहो पोटासाठी म्हणजे तुम्हाला लागतंय केवढा हा प्रश्न आहे ना. केवढं खातोय आपण, काय करतोय? जनरली सगळ्यांना सर्व्हे केला, त्यामधले बरेचसे 70% गोष्टी आपण वापरतच नाही घरातल्या. 70%, फक्त 30% घरातल्या गोष्टी आपण वापरत असतो. कपडे असू द्यात, घरातलं फर्निचर असू दे, दागदागिने असू देत, पैसे असू देत, घराच्या खोल्या असू द्यात घरातल्या, यातल्या 30%चा वापर आपण करत असतो. आपण जेवढं झोपलेलो आहे तेवढेच आपल्यासाठी जागा लागते. जेवढं आपण खाल्लंय पोटाला 4 घास तेवढेच आपल्याला लागत असतात. पण आपण पुढे मात्र मांडून ठेवत असतो आणि त्या मांडण्याचा त्रास इतका होतो की आपल्याला या भांडारगृहाची किल्ली आपल्याला सापडत नाही. त्यामुळे अशा एका टप्प्यावरती सद्गुरू येऊन मार्गदर्शन करतात. म्हणून सद्गुरूंची गरज आहे. काही जण म्हणतात आपण ग्रंथ वाचला तर ग्रंथातून मार्गदर्शन होत असतं. सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते ग्रंथातून होतच असतं.
मग ग्रंथ वाचले तर काय बिघडलं? सद्गुरू करायची काय गरज आहे? फक्त ग्रंथच वाचायचे. ग्रंथामध्ये दिलेलं जे तत्वज्ञान असतं ते सर्वसमावेशक असतं, आपल्या एकूण स्वभावाशी निगडीत नसतं. मी कसं आहे आपल्याला ठाऊक नसतं, पण ते सद्गुरूंना कळतं. माझी एकंदर मानसिक स्थिती कशी आहे, ही स्थिती, माझा स्वभाव साधारण कसा आहे याचा अंदाज सद्गुरूंना असतो. त्यामुळे काही वेळा पहिल्यांदा साधना देतील आपल्याला. काही जण माणसं कंटाळून जातात. एखाद्याला सांगितलं दासबोध वाचा, 5 वेळा दासबोध वाचा आणि मग या अनुग्रह देतो, असं कदाचित काका जर बोलले असतील, हा आता 5 वेळा दासबोध कधी वाचायचा असं जर वाटलं तर त्याच्या पाठीमागे त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि तो दृष्टिकोन आपल्यासाठी असतो. आपला स्वभाव त्यांना जाणून घ्यायचा असतो किंवा त्यांना कळलेला असतो की याने या पद्धतीनेच मार्गदर्शन करणार. पण एखाद्याला अशी दिलेली एखादी साधना असते, त्या साधनेबद्दल चर्चा करायची नसते. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेबद्दल दुसऱ्याशी गप्पा मारायच्या नसतात. परमार्थ हा फार एकांती नाजूक कारभार आहे असं समर्थ म्हणतात. फार एकांती आणि नाजूक कारभार आहे, त्याच्या गप्पा कधी झालत नाहीत. म्हणून बरेच वेळा असं म्हणतात ना, सामूहिक ध्यान हा चुकीचाच शब्दप्रयोग आहे. शब्दप्रयोगच चुकीचा आहे. सामूहिक ध्यान आणि सामूहिक साधना हे प्रकारच नसतात. साधना ही एकांतीच असते. म्हणून एकांताचा वास देही मज देवा असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याचं कारण ते आहे. उगाच भंडारा डोंगरावरती जाऊन बसलेत काय तुकाराम महाराज एवढ्या साधनेसाठी, एवढी आता घळ शोधली समर्थानी, त्याचं कारण ते आहे. मग बाहेर पडलेत ते, अगोदर बाहेर पडले नाही म्हणून अभ्यास हे प्रकट आहे म्हणतात. अभ्यास नसेल ना तर प्रकट होणं चुकीचं आहे. अभ्यास झाला नाही मग बाहेर पडलेले आहेत सगळे संत. सहज अगदी आलेत आणि आल्याबरोबर काहीतरी मार्गदर्शन करायला सुरुवात केली किंवा लोकांना काहीतरी सांगायला, असं नाही केलं. ग्रंथ आपल्याला अगदी सर्वसमावेशक असं देतात. आपल्यासाठी त्यातलं किती आहे आपल्याला कळत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. ज्ञानेश्वरी वाचायला लागलो आपण, तुकारामांची गाथा, दासबोध वाचायला लागलो, आणखीन कुठले ग्रंथ, शास्त्र ग्रंथ वाचायला लागलो, तर आपल्यासाठी त्यातली कोणती साधना बरोबर आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे सगळ्याच साधना आपण बघत बसतो ग्रंथ वाचून. म्हणून सद्गुरू मात्र काय करतात, मला कुठली साधना चांगली व्यवस्थित आहे बरोबर सांगतात. म्हणून सद्गुरूंची गरज आहे ग्रंथांच्या बरोबर आणि बरोबर वाटतंय आपल्याला. ग्रंथ अभ्यास झाला आता काय त्या गुरूंचं मार्गदर्शन घ्यायची काही गरज नाही. आपण सर्वजण अनुग्रहित आहात असं गृहीत धरलोय मी आणि आहेच, तुम्ही आहात त्या दृष्टीने विचार आपण बोलायला लागलोय. तसं नेमकं साधन जे आहे ते नेमकं साधन सद्गुरू सांगतात. उगीच फापट पसारा सांगत नाही. तू असं कर पुरेस आहे तुझ्यासाठी, बाकी काय करत बसू नकोस, एवढंच कर. मग प्रत्येकालाच ती साधना देत नाहीत बघा, प्रत्येकालाच ती साधना देत नाही. काहींना नुसतंच नाम दिलं जातंय आणि काहींना वेगळी साधना दिली जाते. काहींना ग्रंथवाचन पहिल्या टप्प्यात दिलं जातं, काहींना तीर्थक्षेत्राला कुठल्या तरी भेट द्यायला सांगितली जाते. वेगवेगळं गोष्ट ग्रंथ सांगत नाहीत बरं का. ग्रंथ सगळंच सांगतात, कारण ग्रंथापुढे ग्रंथकर्ते जे असतात त्यांच्या पुढे सगळा समाज असतो, विश्व असतं. त्यामुळे विश्वाचा स्वभाव जो असतो त्यानुसार ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि सद्गुरूंच्या पुढं मी एकटाच असतो, त्यामुळे त्या मला एकट्याला काय पाहिजे आहे ते बरोबर सद्गुरू सांगतात. म्हणून सद्गुरूंची गरज आपल्या आयुष्यामध्ये जास्त आहे, बरोबर नेमकं सांगतात. आणि म्हणून त्यांचं ते नेमकं जे आहे ते नेमकं ग्रंथ अभ्यास केला आपण तर परोक्ष ज्ञान फक्त नुसतं मिळेल, शाब्दिक ज्ञान मिळणार. त्यातून आपल्याला ग्रंथाच्या अभ्यासातून आपल्याला प्रवचनं करता येतील, आपल्याला कीर्तनं करता येतील, कुठेतरी भाषणं करता येतील, त्यावर खूप बोलता येईल. म्हणजे सत्य आत्मानुसंधान कसं असायला पाहिजे, भगवंताचं नाम कसं घेतलं पाहिजे वगैरे वगैरे सांगायला फार गोष्टी सोप्या असतात त्या, कारण नुसत्या अभ्यासानं त्या कळतात. फक्त परोक्ष ज्ञानावर चालत नाही. खरी जी आहे ना शेवटची प्राप्ती ती अप्रोक्षत्वामध्ये आहे. ती अप्रोक्ष अनुभूती येणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी ग्रंथ अभ्यास नुसते केले कदाचित मल आणि विक्षेप जातात. पण आवरणासाठी आपल्याला भगवंत सद्गुरूंच्याकडे जायला लागतं. आवरण हा शेवटचा दोष आहे, त्याशिवाय अखंड शांतीचा लाभच होत नाही. मल विक्षेपानं आपल्याला ही साधी व्यावहारिक शांती प्राप्त होऊ शकते. मला बरं वाटायला लागलंय असं आपण म्हणतो, शांत वाटते मला, ही व्यावहारिक शांती आहे. पण जी अप्रोक्ष शांती ज्याला आपण म्हणतो ही कधी जाते, आवरण गेल्यानंतरच. त्यामुळं आवरण दोष जाण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंच्याकडे जायला लागतं. काही गूढ गोष्टी असतात ग्रंथामध्ये, त्या समजत नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्या समजत नाही. सद्गुरूंची कृपा झाली की मग समजतात. आपण सुद्धा बरेच वेळा आम्ही पंचदशी वाचली, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली किंवा आणखीन कुठल्या ग्रंथाचा अभ्यास केला तरी पहिल्या वाचनामध्ये वेगळंच वाटतं, दुसऱ्या वाचनामध्ये वेगळं वाटतं. हे कृपेचा भाग असतो बरं काय. कृपेशिवाय ग्रंथ सुद्धा समजत नाही.
माझ्या मनाने मी ग्रंथ वाचायला लागलोय आणि मला समजतील असं जर आपण म्हणत असतो तर तो कर्तृत्व भाव नुसता शिल्लक राहतो. आणि म्हणून सद्गुरू काय करतात, ग्रंथातलंच असते हा ते, पण ते फोडतात आणि त्याच्या पुढे आपल्या पुढे बारीक बारीक तुकडे करून आपल्याकडे देत असतात. त्यामुळे सोपं करतात. समर्थांची एक ओवी आहे बघा, फोडून शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचा. तोच गुरु माहेर अनाथांचा. आपल्यासारख्या अनाथांचं माहेर गुरु कोण असतं, कोण असतील, जे शब्दाचं फोडतात, म्हणजे शब्द फोडून टाकतात आणि जे गुढत्व जे आहे, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले, ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीमध्ये आहे बघा. आरतीमध्ये वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींचं कसं केलंय, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. त्यांनी हे गुह्य असलेली गोष्ट भगवद्गीतेसारखी प्रकट करून दाखव. तसे सद्गुरू सुद्धा काय करतात, फोडून शब्दांचं अंतर फोडून टाकतात. हे शब्द जरी असे असले तरी त्याच्या जंजाळात न पडू देता आपल्याला सोपं सोपं आपल्या समोर मानत असतात. त्यामुळं अशा एखाद्या सद्गुरूंना आपण एक फार मोठी भाग्यवान गोष्ट आहे. ज्या गोष्टी आपण दुर्लभ मानलेल्या आहेत त्या दुर्लभामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. कोणत्या म्हणजे दुर्लभ सांगितलेल्या आहेत, शास्त्रानं सांगितलेल्या आहे की आपल्याकडं एक शरीर असायला पाहिजे मानवाचं. हे मानवाचं शरीर असणं ही एक दुर्लभ गोष्ट आहे. आपल्याला हे काहीतरी आहे वेगळं आणि हे समजावून घेतलं पाहिजे की जे माझ्या उपयोगाचं खरं आहे, जे माझ्या हिताचं आहे. फायद्याचं म्हणण्यात काही अर्थ नाही. फायदा तोट्याचा अभ्यास या प्रपंचामध्ये असतो. परमार्थामध्ये फायदा तोटा पाहिला जात नाही. परमार्थ हित पाहतं. हित फार महत्वाचं असतं आणि सद्गुरू सुद्धा आपलं हित बघतात, संत हित बघत असतात. आणि त्यामुळे इथं म्हटलेलं आहे की सद्गुरूंच्याकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी ते हिताचं आपल्या बघत असतात, आपल्या फायद्याचं नव्हे. कदाचित आपला तोटा सुद्धा असेल प्रापंचिक दृष्ट्या, काहीतरी तोटा असण्याची शक्यता आहे, पण शेवटचं जे हित, अंतिम हित ज्याला म्हटलेलं आहे, ते अंतिम हित सद्गुरू बघत असतात. आणि म्हणून सद्गुरूंच्याकडे बघताना सुद्धा त्या दृष्टीनं त्यांचा अभ्यास करायची आपल्याला गरज नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास करावा. ते उठतात कधी, बसतात कधी, काय करतात, खातात कधी, याचाच विचार बराचसा आपल्याकडून होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यामुळे त्यांनी दिलेलं जे असतं ते जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन तसंच राहून जातं ना. त्या मार्गदर्शनाचा विचारच होत नाही. ते आहेत कसे, वागतात कसे, शारीरिक लेवलला त्यांचा अभ्यास आपण करत असतो. आणि म्हणून त्यांच्याकडे बघताना नाथाने एक ओवी भागवतामध्ये टाकलेली आहे. काय म्हणतात ते, शब्दज्ञाने पारंगत आणि ब्रह्मानंदे सदा डुलत असे असणारे सद्गुरू असतात. आणि तो मूर्तिमंत स्वरूप माझे शिष्य प्रबोधनी समर्थ. हे तीन रूप जे लागतात ना विचारसागर मध्ये शास्त्रानं सांगितलेले, जे क्षत्रिय असायला पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजेत आणि कृपाळू असायला पाहिजे. ह्या ओळीमध्ये ते तिन्ही गुण आलेले आहेत बघा. शब्द ज्ञाने पारंगतो, त्याला श्रोत्रिय म्हणायला पाहिजे. शास्त्रामध्ये पारंगत असतात ते जो ब्रह्मानंदी सदा डुलत म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असायला पाहिजे. आणि शिष्य प्रबोधनी समर्थ, यामध्ये कृपाळूपणा त्यांचा आहे, म्हणजे कृपाळू असतात. बऱ्याचशा गोष्टी, काही माणसं ब्रह्मनिष्ठ असतात पण त्यांना शास्त्राचं ज्ञान नसतं. असे खूप काही संत मंडळी सुद्धा होऊन गेलेत बरं काय. आपल्या आपण साधना केली, मुक्त झाले, निघून गेलेत, अशी बरीचशी मंडळी आहेत. काहींनी शास्त्रांचा अभ्यास केला आणि ब्रह्मनिष्ठ पण आहेत, पण ते समाजामध्ये मिसळले नाहीत किंवा मिसळले नाहीत, किंवा त्यांना कोणाबद्दल दया अशी वाटलीच नाही. असेल दया पण त्यांच्यापुरती ठेवली, कृपाळुत्व त्यांच्याकडे नाही. असे काही एक गुणानं, दोन गुणांनी, पण 3 गुणांनी युक्त असतात ना, त्यांच्याकडून भरभरून आपल्याला काहीतरी मिळत असतं. परमपूज्य काकांच्या मध्ये ते तिन्ही गुण स्पष्टपणाने दिसून येतात. आपल्याला बघितलं तर, म्हणजे जरी आपल्याला परीक्षा घ्यायची असली तरी त्या परीक्षेमध्ये ते अनेक वेळा उतरलेले आहे. आणि त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की तिन्ही गुण, क्षत्रिय म्हणतो तर त्यांना कुठलीही शंका विचारायला जा, तुम्हाला तुमच्या शंकेचं पटदिशी उत्तर मिळतं. म्हणजे मी बघून सांगतो, असं बघूया, त्या ग्रंथामध्ये काय होऊया ती बघतो आणि सांगतो असं म्हणत नाहीत काका, पटदिशी उत्तर देऊन सांगतात. दुसरी गोष्ट, त्यांचा आनंद आहे ना, ते ब्रह्मनिष्ठता त्यांच्याजवळ आहे हे लक्षात येतं आपल्याला, कारण त्याचा अनुभव आपल्याला देतात. आपल्याला जर त्याचा अनुभव एवढा त्यांच्या सहवासात येऊन असेल तर ते स्वतः त्यात किती डुलत असतील ब्रह्मानंदामध्ये, आपल्याला आनंद एवढा देतात. साधारण त्यांच्या सहवासामध्ये आपण आलो तर इतकं आपल्याला तृप्तीचा, समाधानाचा अनुभव येतो. नुसतं सहवासामध्ये येणं, ज्यांच्या सहवासामध्ये मला येणं तृप्ती जर प्राप्त होत असेल तर ते स्वतः कसे असतील यावरून आपल्या लक्षात येतं. ब्रह्मनिष्ठ असल्याशिवाय तो अनुभव आपल्याला सुद्धा मिळणार नाही. आणि कृपाळूपणा जो आहे तो कृपाळूपणा सद्गुरूंच्याकडे असतोच मूळचा. सगळे संत कृपाळू आहेत आणि त्यामुळं शिष्यांचं काहीतरी चांगलंच व्हावं, हित व्हावं अशी धडपड त्यांची सतत चालू असते.
आणि त्यामुळं आपण त्यांचे प्रत्येक शब्द तंतोतंत उचलून धरला पाहिजे, तंतोतंत उचलून धरला पाहिजे. ते आपल्या भल्यासाठी बोलत असतात आणि भल्यासाठी म्हणून जे आपण सांगितलेलं असते ते नाही, त्यांना ते सांगायचं असेल तो वेगळा विषय त्या दिवशी होता आणि त्यामुळे सहजासहजी बोलले असतील असं तर नसतं बरं काय. ते त्यांचं सहज बोलणे ही तो उपदेश असतो. कधीही सद्गुरूंच्या समोर आपण गेलो त्यांचं बोलणं सहज वाटतं, पण त्यामध्ये हिताचा असो उपदेश असो ही गोष्ट फार महत्वाची आहे. पण ज्यांना असा जीव आणि ब्रह्म एक आहोत, आपणच जीव नाही आपण ब्रह्म आहोत याचा परिपूर्ण अनुभव ज्यांना आलेला असतो ते सद्गुरूंच्या पातळीवरही जात असतात. किंवा ज्याने आपल्याला देताना सुद्धा आपल्याला नाम, ध्यान आणि तत्वज्ञान, आपली शिवगडची बैठकच अशी आहे, नाम, ध्यान आणि तत्वज्ञान या तिन्ही टप्प्यावरती आपला प्रवास असला पाहिजे, कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण शिवगड परिवारातल्या सगळ्या लोकांनी आपली कायमची बैठक आहे. मग भले इतर ग्रंथामधून काय असेल कुणी कुणी वेगवेगळे सांगितलेलं आहे, पण साधारण म्हणजे वारकरी संप्रदायाला धरून ही बैठक मांडलेली आहे काकाने. आणि काकांचं वेगळं तत्वज्ञान आहे बरं काय. म्हणजे नामात आपण घुसलं पाहिजे, नामातूनच ध्यान साधता आलं पाहिजे आणि ध्यानातून शांतीतून हळूहळू तिकडे कुठं तत्वज्ञानाचा, म्हणजे तत्वज्ञान हे मुख्य आहे, त्याच तत्वज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये. पण प्रवास मात्र असा नामातून, ध्यानातून, तत्वज्ञानाच्या मार्गाने झाला पाहिजे. जेव्हा असा प्रवास होतो ना ती बैठक बरोबर आपल्याला पूर्णपणे तिथं आपलं डेस्टिनेशन ठरलेलं आहे, गंतव्य स्थान तिथं बरोबर घेऊन जात असतं. म्हणून शिष्याने सुद्धा सत्शिष्य, जसं सद्गुरू म्हणतात ना, नुसतं गुरु म्हणत नाहीत तर सद्गुरू म्हणतात, तसं नुसतं शिष्य म्हणताना सत्शिष्याची पण काही लक्षणं आहेत आणि ती लक्षणं सुद्धा परमार्थ विज्ञानामध्ये सांगितलेली आहेत. शिष्य कसा असायला पाहिजे, म्हणजे त्यांची उपासना कशी असायला पाहिजे. इथं दासबोधामध्ये सांगतात बघा, मुख्य शिष्याचं लक्षण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण. खरं लक्षण कोणतं आहे बघा, सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. जे अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जातात, सद्गुरूंच्या तत्वज्ञानाचा अंगीकार करतात, त्यांनी सांगितलेलं तंतोतंत मानतात, ते सत्शिष्य असतात. म्हणून शिष्याचं मुख्य लक्षण जे आहे तर तिथं श्रद्धा आहे. ज्याची श्रद्धा आहे आणि अनन्य भाव सद्गुरूंच्या चरणी आहे ते खरे शिष्य असतात. वास्तविक बोलताना काका सुद्धा उदाहरण देताना थर्मामीटरचं उदाहरण देतात. थर्मामीटरला काय स्वतःचा ताप नसतो, लक्षात आलं काय. थर्मामीटरची निर्मितीच आहे दुसऱ्याचा ताप मोजायसाठी, दुसऱ्याचा ताप मोजतो, ते नेहमी मोजत असतं. पण हे कुठं त्याच्यात सिस्टम असते हा बरं का, त्याच्यात ती सिस्टम ठेवलेली असते दुसऱ्याचा आणि ते शून्य कायम दाखवत असतं. जनरली ज्यावेळी त्याला ठेवलेलं असतं ना त्यावेळी शून्यावरच असतं. ती ज्याच्या संगतीत जाते त्याच्यानुसार ताप दाखवत जाते. ते जिथं आता ज्यांचा आहे 100च्या वर ताप गेलेला आहे त्यांना लावला तर ते तसं दाखवावं लागतं, ज्यांचं नाही ते तसं नाही असं दाखवतं. मग तशा पद्धतीने आहे की काय करतात की या थर्मामीटरचा विचार तसा संतांच्या बाबतीत केला जातो. त्यांना स्वतःची काय त्रिविध तापाने ती तयारी नाही, ती त्रिविध तापातून बाहेर पडलेल्या आहे, अगदी शांत आहे, त्याचं निष्कलम निर्मलम शांतम असं त्यांची मूळची स्थिती आहे आणि त्या स्थितीमध्ये असतात. आपल्याला त्यांच्या जवळ आपण गेलो की त्यांच्या दृष्टीनं आपल्याला कळतंय की आपण आपल्या अंगात केवढा ताप आहे ते लगेच समजायला लागतं. आणि हा ताप केव्हा समोर गेल्यानंतर, उगीच काहीतरी भरकुडू देत नाहीत बरं का. काका पहाटे फार लवकर उठतो, मी आता हे करतो ते करतो. मी एक दिवशी बोलायला गेलो, मी जनरली दृष्टांत म्हणून देत असते बरं का, म्हणजे माझ्यावर घालायचं नाही, जनरली सांगत असतो. सहज विचारायला गेलो, बरेच वेळा होतंय काय, आम्ही सभासद असतोय सारखं, येणारी जाणारी माणसं प्रश्न विचारत असतात आणि आम्हाला म्हणतात काका तुम्ही तिथं थांबा, तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर काही दिवसानंतर द्यावी लागणार आहे, तुम्ही ऐका मी उत्तर काय देतोय ते. त्यामुळे आम्ही तिथं बसलेलो असतो, पहाटे सर लवकर आता उठतोय आणि ध्यानाला वगैरे बसतोय. असं म्हणतात तसंच चालू ठेव, म्हणजे झालं नुसतं काल झालं उद्या झालं एवढ्यावरती ठेवू नकोस, त्याच्या पलीकडे जायला चालू कर, म्हणजे लगेच उतरून ठेवतात. वास्तविक आपण भ्रमानं वर जायचं असं असतो आणि आपल्याला वाटते माझी साधना अतिशय उच्च पातळीवर चाललेली आहे असं वाटत असतं. ही कुणाशी तुलना करतोय आपण, आपल्या जवळची मैत्रीण किंवा मित्र असतात त्यांच्याशी. ते उशिरा उठतात, मग मी कसं उठतोय बघा, मी लवकर उठते ना त्यामुळे माझी साधनाच योग्य आहे. वास्तविक त्याच्या पलीकडे जाऊन आणि सद्गुरूंच्याकडे गेलं की आपण किती खालच्या लेवलला आहोत ते आपल्याला समजायला लागतं. त्यामुळे बरोबर ताप मोजतात, ते थर्मामीटर आपल्याला बरोबर सांगते. समोर गेलं ना की सांगतात तू या पायरीवर आता आहेस, आता त्याच्या पुढची ही पायरी आहे, त्याच्या पुढची ही पायरी आहे.
आणि पुढच्या पायरीचं दिग्दर्शनही करायला लागत नाही. नंतरचा टप्पा आपल्यालाच दिसायला लागायला चालू होतो. इतकी त्यांची कृपा होते. जर ती मागच्या पायरीचं त्यांचं ऐकलं असेल ना आपण, ही पायरी पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे, तर तिथं पुढच्या पायरीवर आपण जाताना पुढच्या पायरीला मार्गदर्शनाकडेच जायला लागत नाही. इतक्यापर्यंत आपल्याला ते नेऊन ठेवतात. पुढचं स्पष्ट दिसायला लागतं आणि हे स्पष्ट दिसेपर्यंत त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं तंतोतंत पाळणं फार गरजेचं आहे. माऊलींची उव्या 16व्या अध्यायामध्ये काय 15व्या अध्यायाची सुरुवात, आता चौपाळूनी भले हृदय हे आपुले वरी बैसू पावले श्रीगुरूंची. मी श्रीगुरूंची पावलं कुठं स्थापित केली पाहिजेत की माझ्या हृदयाच्या ठिकाणी, आणि हृदयाच्या ठिकाणी सिंहासन तयार केलं पाहिजे. ते सिंहासन 4 पायाचं, आता चौपाळूनी भले 4 पायाचं सिंहासन, आणि वरी बैसू पावले श्रीगुरूंची, त्याच्यावरती माझ्या श्रीगुरूंची पावले मी स्थापित करणार आहे. ध्यानाची अवस्था आहे बरं काय. ध्यान 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 वगैरे वेगळं असं काही नाही. त्यात बरेच वेळा युट्यूब मधलं आता इतका प्रसार आहे, युट्यूबवर सांगणारी लोकांची संख्या भयंकर झालेली आहे. म्हणजे गंमत म्हणून सांगताना सुद्धा ध्यानातून आलं की ते दृष्टांत देतात, काका दृष्टांत सुद्धा देतात. आता ध्यान करून आले, सकाळी गेले होते ध्यानाच्या ध्यानाच्या वर्गाला बरं काय, ते ध्यान करून आले, बायको म्हणते आता कंटाळा असेल जरा चहा प्या. म्हणजे ध्यान करून कंटाळा असाल, किती उपरोधिक बोलणं आहे माहितीये त्यामध्ये. आता ध्यान करून कंटाळा असाल जरा चहा प्या आणि फ्रेश व्हा. म्हणजे हा फ्रेश झालाच नव्हता. गेलता ध्यानाला ना, तो फ्रेश झाला नाही, त्याला चहा प्यावा लागला फ्रेश व्हायसाठी. जर चहा प्यावा लागतो ना फ्रेश व्हायसाठी, तर ध्यान जमलेलं नाही. त्यामुळे ध्यानाच्या पायरीत आता चौपाळूनी भले हृदय हे आपुले तेथे बैसू पावले श्रीगुरूंची, फार गोड गोष्ट आहे बरं काय. समजावून घ्या. अजून समजावून नसतं तर आपण अजून काकांना सुद्धा यावरती विचारू शकतो आपण. हे चौपाळायचं म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराचा हा चौरंग आहे, आणि हे सगळं मी तिथं स्थापित करतो. हे मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, अशा एक 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 पायरी अर्पण करत करत हीच फुलं टाकत जायचं. आणि फुलं टाकत 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 आपण बसलो ना पहाटे, की मग कधी ती लागलेली असते. मग त्यासाठी चहा प्यावा लागत नाही. उठल्याबरोबर चहा न पिता सुद्धा चहा पिण्याचा भाव तयार होतोय आतल्या फ्रेश एकदम. म्हणजे दिवसभर काही वाटत नाही. श्रीगुरु आतच आहेत, अजून बसले आहेत, त्यांच्या पायांना मी अजून धक्का लावणार नाही, अजून तशीच आहेत. त्यातली फुलं विस्कटता कामा नये, त्यातल्या हारातली फुलं इकडं तिकडं जाता कामा नयेत असं वाटायला लागतं. मग त्यामुळे कुठं जाऊन आणि फुलं गोळा करत बसायचं. फुलं गोळा करायला लागत नाहीत, कारण आतच असतात ना ती. की त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहे. ते म्हणतात अशीच ही आपल्या सत्कर्माची फुलं जी आहेत ती एक 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 फुल सद्गुरूंच्या चरणी व्हायचं, आणि त्यातूनच नाम आणि त्यातूनच ध्यान साधत असतं. फक्त हे प्रयोग करणं फार गरजेचं आहे, आणि हा प्रयोग आपल्याला सद्गुरू सांगत असतात. आणि म्हणून आता चौपाळूनी भले म्हणतात. आता म्हणजे काय, आता माझे मल विक्षेप गेलेले आहेत, आणि मग आता मी सद्गुरूंच्या पावलांचा काय करायला लागलोय, त्याचं ध्यान करायला लागलोय, त्याची पूजा करायला आहे. त्यामुळे आता माझी तयारी झालेली आहे. मल विक्षेप होणं ही शिष्याची तयारी आहे बरं काय. शिष्याला अधिकार कधी प्राप्त होतो, ज्याचे मल आणि विक्षेप जातात ना, ती तयारी झालेली असते. आता ते जातात. म्हणतात बघा, निरंजन पुसून तयार पाहिजे. तेल घातलेलं आहे, निरंजन पुसलेलं आहे, वात लावलेली आहे. अशा अवस्थेमध्ये शिष्य जर ते निरंजन घेऊन जर सद्गुरूंच्या पुढे गेला, तेल घातलेलं आहे, वात लावलेली आहे, निरंजन एकदम स्वच्छ आहे, सद्गुरू लगेच पेटवतात आणि तो स्फुल्लिंग जागृत करतात. तेवढंच काम ते शेवटचं आहे त्यांच्याकडे, आणि त्याला आवरण दोष घालवलं म्हणतात. आणि निरंजन पुसून तयार होणं, वात घालणं, तेल घालणं, या ज्या प्रकार आहेत हे म्हणजे मल आणि विक्षेप आपल्या साधनेनं घालवायचे. सतत नामाचा ध्यास घेतला ना की मल आणि विक्षेप निघून जातात, चित्त शुद्ध व्हायला लागतं. आणि शुद्ध झालेलं चित्त शांत व्हायला वेळ लागत नाही, शांत होतं आणि लगेच लक्षात यायला लागतं. आपण नवरा बायको म्हणून वावरत असतो घरामध्ये, सून सासरे म्हणून वावरत असतात, त्यावेळीच आपली परीक्षा होत असते की माझं खरंच चित्त शांत आणि शुद्ध झालंय काय, मुलावरनं ओरडणं थांबलंय काय, कुणाबद्दलचा द्वेष आणि मत्सर आता कमी व्हायला लागलाय काय, शेजाऱ्यांनी काहीतरी मोठं काहीतरी काम केलं तर ते बरं वाटतंय काय आपल्याला. अगोदर बरं वाटत नव्हतं, आता नाम घ्यायला लागलोय वर्षभर, त्यामुळे आता बरं वाटायला लागलंय. त्यांच्यात ते चांगलं झालं, बरं वाटतंय. त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन करायला मोकळेपणानं अभिनंदन करायला काही वाटत असं झालंय, तर आपण समजायचं माझं मल आणि विक्षेप गेलेलं आहे. विषयासाठी अस्वस्थ होणं आता थांबलेलं आहे. विषयासाठी जे अस्वस्थ होणं होतं ना, हेच पाहिजे मला, ते नाही मिळालं तर मी अस्वस्थ होतो, झोप लागत नाही. हे जे थांबलं की समजायचं माझं चित्त शुद्ध आणि शांत व्हायला लागलं.
ह्या काही तपासण्याच्या स्वतःला पायऱ्या आपल्याला परमार्थ विज्ञानमध्ये बघायला मिळतात. आणि जर असं आपण झालं तर आपण तयार होतोय ना. मग त्यावेळी आता चौपाळूने भले असं माऊली शब्द वापरतात बघा, त्याचा अर्थ तो आहे, आता चौपाळीने भले हृदय. आता म्हणजे केव्हा माझी तयारी झाली, अधिकार प्राप्त झालेला असतो तो, आणि तो अधिकार आता मी सद्गुरूंना म्हणायची काही गरज पडत नाही. ही गोष्ट फार आणि महत्वाची आहे बघा. माझ्यात मल आहेत, दोष आहेत, विक्षेप दोष आहेत, ते घालवायला आपण सद्गुरूंना सांगू शकतो. त्यांना सांगून त्यांच्याकडून मग काय करू म्हणून मार्गदर्शन घेता येतं. आवरणासाठी जावं लागत नाही. मग आवरण हे आपोआप घडणारी गोष्ट आहे, तेव्हाची मल विक्षेप गेल्यानंतरची. पण अगोदर जात नसल्यामुळं आवरणासाठी आपल्याला थांबावं लागतं. तशाच अवस्थेमध्ये कदाचित मृत्यू येण्याची शक्यता आहे. 6व्या अध्यायामध्ये कल्पना दिलेली आहे बघा. मग अर्जुनानंच प्रश्न विचारला, समजा असा अर्धवटच झाला आणि गेला तर काय करायचं? मल विक्षेपच गेलेत आणि आवरण दोष तसाच राहिलाय आणि तसाच गेला शरीर सोडून, तर पुढे काय होणार आहे? तर पुढे त्यांनी वर्णन करतानाच गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की तो तसा जरी अर्धवट राहिला आणि पुन्हा जरी जन्माला आला तर त्याचं मागील पानावरून पुढे चालू अशी अवस्था होणार आहे. त्यासाठी परत त्याला मन विक्षेपासाठी साधना करावी लागणार नाही. ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला प्रपंचामध्ये मिळत नाही बरं. काय असं आपण असते का? गेल्या 10 प्लॉट होते, खरेदी केलेले होते, एक 50 लाखाचा बॅलन्स होता, तो तसाच ठेवला आणि गेला, आणि पुढच्या जन्माला आल्याबरोबर आणि बॅलन्स तसाच आहे खात्यावर, असं होईल का? अजिबात होणार. फक्त इथंच आहे, इथं जे दिले नसते ते मला परत मिळतच असते. ते कधीही राहत नाही मिळायचं. नाम घेतलं आणि त्याचा फायदा झाला नाही, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. तुकाराम महाराज प्रश्नच विचारतात, नाम घेतला आणि तू वाया गेला हो? असं होतच नाही. प्रपंच केला आणि तरुण गेला, ऐसा कोणी ऐकिला. आपण विचार करायचा आता. प्रपंच केला, इतके वर्ष चांगला प्रपंच केला, 90 वर्ष, 92-95 वर्ष लावली, पण जर झालं नाही, हे तत्व मिळालं नाही, तर ते वायाच गेलेलं असतं असून. कारण पुढच्या जन्मात त्याचा उपयोग होत नाही ना, काहीच उपयोग होत नाही त्याचा. आत्ताचं शरीर आहे, त्या शरीरापुरता त्याचा उपयोग आहे. ही माणसं मला जी आपल्या होती असतात त्या शरीरापुरती मर्यादित आहेत. ही शरीर आहे म्हणून ती माणसं आहेत. ही शरीर संपलं की माणसाचा संबंध संपला. पण खरा संबंध कशाशी आहे? पूर्वीचा पूर्वापार तो संबंध मला शोधला पाहिजे, आणि तो संबंध आहे माझा श्रीगुरूशी असलेला संबंध आहे, आणि तो संबंध असणं फार गरजेचं आहे. एकदा खट्याळपणाने प्रश्न विचारला मी काकांना, आता खरं बोलावलोय, दृष्टांत म्हणून नव्हे. काय विचारला म्हटलं, मग काय झालंच नाही तसाच जायला लागलो तर पुढच्या वेळी सुद्धा सद्गुरू तुम्हीच असणार का? सद्गुरू तुम्हीच असणार का? मग हसा लागले. आता तुम्हीच असणार असं जर म्हटलं तर तुम्हाला परत जन्म घ्यावा लागणार आहे, आणि तो काय तुम्ही घेणार नाही, कारण आता तुम्ही जीवनमुक्तीचा अनुभव घ्यायला लागला, त्यामुळे तुम्ही आता परत. मग आमचं काय पुढे? आमचं पुढे काय? अरे सगळ्याची व्यवस्था लावून ठेवलेली असते. असे सद्गुरू तुला तशा पद्धतीने भेटत लागतील आणि पुढचं मार्गदर्शन करतील. त्यासाठी तू असं म्हणू नकोस आता ह्यानीच परत जन्माला यावं मायासाठी. काकांचं सांगणं विनोदी पद्धतीने असतं बरं काय, पण ते जर समजून घेतलं तर फार गुढ असतं, ते लक्षात येतं आपल्या, आणि आपल्याला समजून येतं की यावरून आपल्या उपासना सुद्धा ठरवता येतात. सत्शिष्याची ही लक्षणं आहेत बरं का. सत्शिष्य असा असतो म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. 4व्या अध्यायामध्ये श्लोक आहे बघा भगवद्गीतेतला. त्यांना हे जाणून जर घ्यायचं असेल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, 3 गोष्टी सांगितलेल्या बघा, प्रणिपात, परिप्रश्न, सेवा. ह्यातील मग उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. पुढचे कधी उपदेश करतील? ह्या गोष्टी आपण या 3 गोष्टी केल्या तर, म्हणजे प्रणिपात असला पाहिजे, नमस्कार असला पाहिजे मनापासून, त्यांना प्रश्न केले पाहिजेत, आणि त्यांची सेवा घडली पाहिजे. सेवा नाही घडली किंवा प्रश्न नाही केले तर आपल्यालाही समजलं नाही, त्याशिवाय त्या ज्ञानाचा उपयोग ते करून आपल्याला होणार. त्यामुळे प्रणिपात शब्द वापरला, त्याला संपूर्ण शरणागती म्हणलेलं आहे. प्रणिपात होणं म्हणजे दंडवत घालणं, याला संपूर्ण शरणागती म्हणलेलं आहे. नुसतं शारीरिक दंडवत काय उपयोगाचा नाही. मग इतर वेळी काय करायचं? समाज सद्गुरू आपल्या समोर नसतात, दंडवत घालता येत नाही, त्यावेळी कसं दंडवत घालायचा? मग त्यावेळी आपण संपूर्ण शरणागत असलो पाहिजे, त्यांच्या तत्वज्ञानाशी एकरूप झालो पाहिजे. त्याला संपूर्ण शरणागती किंवा प्रणिपात म्हणतात, किंवा परिप्रश्न सुद्धा. अधूनमधून प्रश्न विचारावे, त्यांचं ज्ञान तपासण्यासाठी नसावं. आपली पायरी कुठेपर्यंत आलोय हे तपासण्यासाठी आपल्याला आलेले अनुभव त्यांना सांगायला, शेअर करायला चालतात. उगीच नको त्या शेजारल्या पाजाऱ्यांशी जाऊन शेअर करून येत असल्या गोष्टी, हे काय त्यातलं नाही आहे.
गाडी घेतली, सोनं घेतलंय म्हणून सांगावं, ते शेअर करावं कोणाबरोबर, या आमचा टीव्ही बघायला कसा नवीन वेगळा आहे, किंवा दागिनं कुठलं घेतलेत, कपडे कुठली, साडी कुठली नवीन घेतली, हे कुणाकोणाशी तरी शेअर करावं. पण हे आपलं काय असेल ना तर ते फक्त सद्गुरूंशी शेअर करावं, किंवा अत्यंत अगदीच आपले गुरुबंधू गुरु भगिनी आहेत आणि निष्कपट आहेत अशांशीच ते शेअर करावं. उगी ज्याच्या गप्पा मारत बसून येत आपल्याला आलेल्या अनुभवाचे. बरेच वेळा आम्हाला फोनवरून काही गोष्टी कोण कोण विचारतात, असं असं झालं, असं असं होते, तसं जसं झालं की तसं काय होणार आहे मग पुढे. तर ह्या जनरली गोष्टी आम्ही बरेच वेळा विशुद्धा म्हणून सांगतो, परमपूज्य काकाही सांगतात की जनरली ही याची चर्चा बाहेर करण्यासारखी नसते. कुणाची करावी, दोनच गोष्टी सांगितल्या. आपले गुरुबंधू गुरु भगिनी अगदी निष्कपट असणारे, निस्वार्थी, त्यांच्याशी आणि ते साधनेमध्ये कायम मग्न असतात, अशी साधनारत असलेले, किंवा आपल्या सद्गुरूंना निवांत आपल्या सगळ्या भावना प्रकट कराव्या. आपल्याला असं मनात येतं, मला माझ्या मनात हे करताना, नाम घेताना किंवा ध्यान करताना अशा अशा माझ्या पातळ्या तयार होतात, मला असे असे अनुभव येतात, त्याच्या पुढे जाऊन मी आता काय करू, ह्या गोष्टी त्यांना विचाराव्या. हे ग्रंथामध्ये मांडलेलं नसतं. मांडलेलं असलं तर ते जनरल असतं, पण पर्टिक्युलर देण्याचं काम सद्गुरू करत असतात. त्यामुळे सद्गुरूंच्याकडे या परिप्रश्नावर शब्द जो आपण म्हटलं तर निष्कपट व्हावं आणि सद्गुरूंना प्रश्न विचारावा, माझी अशी अशी स्थिती आहे, मी आता काय करावं, असं विचारलं तरी चालतं. सेवा सुद्धा व्हायला पाहिजे. सेवा म्हणून सांगितलेलं आहे. देहाची सेवा घडेल नाही घडेल अशी परिस्थिती असते, घडणार शक्यता फार कमी असते. तुम्ही तर लोक आता कोण वर्षभरातून किंवा वर्षातून एका दुसऱ्या वेळा येतात, तेवढ्या पुरती मग देहाची सेवा काय घडली असेल तर, घडायची असेल तर ती वेळ मिळाला असेल तर त्यावेळी ती इथे उपलब्ध असतील श्रीगुरु तर. पण खरी सेवा जी आहे ती खरी सेवा म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती असेल तर ते कुठेही असू देत, कुठल्या ठिकाणी आहेत, मुरगुडात आहेत का कुठं आहेत याचा विचार आपण करत न बसता त्यांच्या आज्ञेचं, त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाचं आपण पालन करतो का, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपोआप सेवा घडते, ही खरी सेवा ती आहे. त्यांनी दिलेलं ना तंतोतंत मानलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा आपलंच काहीतरी तत्वज्ञान त्यांना सांगतो, किंवा कुठल्या तरी ग्रंथात आपण वाचलेलं असतं किंवा कुणाकडून तरी ऐकलेलं असतं. मग अशी ते युट्यूबचं सांगायचं राहिलं, त्या युट्यूबवर तरी भयंकर गोंधळ सुरू आहे असल्या बाबतीतले, की कोणी प्रत्येक जण येऊन काय काहीतरी तत्व कोण काय कोण सांगतात, कोण काय सांगतात आणि वेगवेगळे सांगत असतात. आणि ते आपल्या तत्वज्ञानाशी बऱ्याच वेळा मिळतं जुळतं नसतं बरं काय. म्हणजे शिवगड तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतोय ना, ते शिवगड तत्वज्ञानाशी मिळतं जुळतं असेल तर ते युट्यूबवर आपण पाहावं, ऐकावं. पण दुसरं असेल ना तर आपल्या साधनेचा अडथळा बनून राहण्याची शक्यता असते. माझी साधना चुका लागली आवडते असं वाटायला. डायरेक्ट त्यावेळी आपण सद्गुरूंना विचारावं की माझी साधना अशी चालली आणि तशा पद्धतीने ते सांगतील की बरोबर आहे तुझी, किंवा कशी आहे, चुकत असेल तर चुकत आहे म्हणून सांगतील. पण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या एखाद्या ग्रंथातून वाचून माझे सद्गुरूंनी सांगितलेलं ते काय तसं काय पाळायची गरज नाही, या ग्रंथात हे बरं सांगितलंय. आणि आपण काय करतोय, आपल्या सोयीचं बघतोय. सद्गुरूंनी कुणाला काय सांगितलेलं असतंय ते आपल्या हिताचं सांगितलेलं असतं आणि आपण आपली सोय पाहत असतो. सोय पाहायची नाही, हित पाहायचं. हित फक्त सद्गुरू पाहत असतात. एकदा बाहेर जर एक जण निघाला होता माझ्यासारखा, त्यांना एका चांगल्या शुभ कार्याला निघाले होते. ते म्हणले मला जायचं आहे. मी जाऊ काय, 6 महिने तुमच्याजवळ राहिलोय, आता मला जायची आज्ञा द्या. श्रीगुरु म्हणले नको जाऊस, राहत थांब. मग थांबलेत. अनेक 4 दिवसानंतर गेले, यांना राहावं ना म्हणून आणि विचारायला गेले, मला जायचं आहे, मी जाऊ का. तर ते म्हणले नको जाऊस, थांब. मग आणि परत म्हणले, सहज म्हणले असतील त्यांचं काहीतरी काम असेल, आपण गेलेलं बरं म्हणून ते बाहेर पडले. तर बाहेर पडल्यावर बरोबर एक काळं मांजर आडवा आलं. आता काळं मांजर म्हणजे अपशकुनी आपल्याकडे मानले जातात, श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग हा वेगळा आहे. मांजर आडवा आलं. मांजर आडवलं आलं, बघितलं आणि तो पाठीमाग परत आणि म्हटलं जाण्यात काय अर्थ नाही. अगोदर सद्गुरूंनी सांगितलं होतं जाऊ नको, त्यावेळी ऐकलं नाही, गेला. पण मांजराचं ऐकलं आणि पाठीमागं आलं. म्हणजे आपण काय करत असतोय माहिती आहे, नको त्या गोष्टीमध्ये सद्गुरूंची आज्ञाचे जे पालन असतं त्या आज्ञाचं पालन तसंच राहून जातं. ते बोलले असतील सर, ते माझ्यासाठी केवढं असणार त्यातलं असं वाटायला. माझ्यासाठी केवढं आहे ती जनरली बोलले होते, पण आपल्यासाठी बरंच असतं. पण त्या गुरु कहे सो कर, गुरु करे सो न कर. कहे सो कर, करे सो न कर. म्हणजे ते काय करतात, काही बरेच जण काय म्हणतात, किती वाजता उठतात सद्गुरू, काय काय खातात, मग आपणही तसं जावं. आता त्यांच्या तब्येतीला जे चांगलं आहे ते तसं करत असतात. ते तसं आता तसं करून संध्याकाळी थोडीशी अर्धी पोळी खाल्ली तर खातात ते,
मी एकदा तसं ते करतात म्हणून करा गेलो, मी रात्र पण झोपलो नाही ना, भूक लागली मला. त्यांनी सांगितलेलं करा, ते करतात तसं करू नका असं सांगायचं. सांगितलेलं करा, सांगणं जे आहे ना ते आज्ञापालन फार मोठं असतं. आणि म्हणून तो श्लोक मग आपण गेला होता बघा, ध्यान मूर्ती. खरं ध्यानामधली मूर्ती कुठली असायला पाहिजे? गुरुची मूर्ती असायला पाहिजे असं गुरु गीता सांगते. मंत्रमूलम पूजामूलम गुरुबोधम. पूजा करायची असेल तर या पूजेचं सगळं सार गुरूंच्या पायामध्ये आहे. पूजा कशाची करायची? तर गुरु पादाची, गुरु पूजा पायाची पूजा केली पाहिजे. त्यामुळे पूजेचं सार हे गुरुपद आहे. मंत्रमूलम गुरुर्वाक्यम. सगळ्या मंत्राचं सार हे गुरुन दिलेल्या मंत्रामध्ये असतं. सगळे सार जे असते ते गुरुवाक्यामध्ये असतं. गुरुवाक्य हे प्रमाण आहे आपल्यासाठी कायम. आप्तवाक्य म्हणतात त्याला. या आप्तवाक्य प्रमाण मानलं पाहिजे. शास्त्र आणखीन वेगवेगळी काहीतरी, शास्त्राला भयंकर तोंड आहेत आणि शास्त्र बरोबरच असते प्रत्येक वेळी. वेदांचा जरी विचार केला आणि उपनिषदांचा विचार जरी केला, प्रत्येक उपनिषदानं वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. कुणाची साधना आपण करायची सांगा, असा प्रश्न पडतोय ना. पण शेवटचं तत्वज्ञान उपनिषद एकच सांगतात आणि तेच सद्गुरू सांगताना आपण ऐकलं पाहिजे ना, तिथपर्यंत आलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे ध्यानामध्ये गुरुमूर्ती, पूजा तर गुरुपदांची केली पाहिजे. मंत्र आपल्यासाठी कुठला असला पाहिजे? गुरुर्वाक्य हा आपला मंत्र असला पाहिजे. आणि मोक्ष मूलम गुरुकृपा. मोक्षाचं सगळं सार हे गुरुकृपेमध्ये आहे. सुरुवातच आपण त्या दृष्टीने केलेली होती. खरी उपासना जी आपण शेवट झाला आपण कुठं म्हणायला पाहिजे? तर सद्गुरूंच्या द्वारे जे मिळालेला हा मोक्षपद जे आहे, त्या मोक्षपदाची प्राप्ती, अखंड शांती, अखंड समाधान, हे न ढळणार बघा अपरिवर्तनीय असा दृढ अपरोक्ष अनुभव ज्यावेळी आपल्याला यायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत आपल्यावरती गुरूंची कृपा झाली. ही खरी कृपा. त्या दिवशी समजायचं मी आज अनुग्रह घेतला. खरा अनुग्रह केव्हा? ज्या दिवशी मला या गोष्टीचा अनुभव, आनंदाचा पूर्ण कंप्लीट म्हणतो, ब्लिस म्हणतात त्याला, पूर्ण आनंदाचा अनुभव ज्यावेळी येतो ना, हा तुटपून जा प्रापंचिक सुखाचा अनुभव ती तेवढ्यापुरता असतो. तो काय उपयोगाचा नसतो. तेवढ्यापुरतं बरं वाटत असते. काहीतरी होते आपल्या प्रपंचामध्ये आणि ते आपल्या दृष्टीने बरं वाटत असतं. तर तेवढ्यापुरतं न करता, म्हणून माऊली सुद्धा म्हणतात संतास व्यवस्था योग ज्ञाने पैसदा गुरुचरण उपासिता वैराग्यशी. म्हणून वैराग्ययुक्त व्हावं आणि गुरूंच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, गुरूंच्या चरणाची उपासना करावी. येणेची सत्कर्मे अज्ञान अशेसी विरमे जयांचा अहम विश्रामे आत्मरूपी. ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्यांचा अहम आत्मरूपामध्ये विश्राम पावतो. कधी? अशी सत्कर्म केली तर. कोणती? येणेची सत्कर्मे संतासवे पैसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी. त्या 2-3 अटी पाळल्या पाहिजेत आपण. म्हणजे गुरुचरणाचा उपासना केली पाहिजे, त्यांच्या सहवासात असलो पाहिजे. त्यांच्या सहवासात याचा अर्थ त्यांच्या तत्वज्ञानाच्या सहवासात असलो पाहिजे. संतासवे वैसता गुरुचरण उपासदा वैराग्यशी. आपल्याकडे वैराग असलं पाहिजे. वैराग्य आणि वैराग्य विषयासक्तीतून हळूहळू आपण कमी व्हायला पाहिजे. त्यामध्ये सोडणं खूप असते बरं काय, पकडणं काय नसते. यामध्ये परमार्थामध्ये सोडायचंच असतं, मागं टाकत जायचं असतं. आणि मागं टाकलेलं परत बघायचं नाही. नदी कशी समुद्राला जाऊन जेवण मिळते ना, तो शेवट त्यामध्ये असतो. त्याचं वर्णन करताना अमृतानुभव मध्ये फार सुंदर उभी टाकली या माऊलीने. जो भेटिरियाची सवे परते उपायांची धावे. जो भेटल्यानंतर सगळे उपाय थांबतात, काही करणं शिल्लक राहत नाही. आणि प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. आपली प्रवृत्तीची गंगा जी आहे ना, सगळे जे काय असतील त्या दोषासहित आपण स्थिर होतो, असा सागर आहे ते सद्गुरू. काय वर्णन माऊलीने केलेलं आहे बघा, की जो भेटल्याबरोबर सगळे उपायांची धावाधाव थांबते. खुंटली या धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या, आता मला काही मिळवायचं बाकी राहिलं नाही, असं तुकाराम महाराज अनुभव सांगतात. असा अनुभव केव्हा येतो? आपण सगळ्या सहित त्यांच्यापर्यंत जाऊन आपली नदी ज्यावेळी त्यांच्या पायाशी विसावेल तेव्हा. मग त्यामध्ये आपले काही दोष असतील, काही पाप असतील, पुण्य असतील, सगळ्या सहित नदी कशी जाते? नदीमध्ये गढूळपणा असतं, काही वेळा घाण असते, कचरा असतो, पण नदी तिचं गंतव्यस्थान समुद्र आहे. समुद्रापर्यंत जाईपर्यंत थांबत नाही. आपली उपासना सुद्धा सद्गुरूंचे शेवटचं जे मोक्षपद आहे, ते मोक्षपद प्राप्त होईपर्यंत आपली उपासना
आपलं चिंतन, आपला तत्वज्ञानाचा अभ्यास थांबता कामा नये. आणि त्यामुळं अभ्यास करावा आणि तो आपल्यावरती त्याचा प्रयोग करावा. ग्रंथ वाचावा आणि आपल्यावरच प्रयोग करावा. दुसऱ्यावर प्रयोग करायला जायचं नाही की तुम्हाला त्यातलं किती माहिती आहे किंवा काय माहिती आहे. तुम्ही हा ग्रंथ वाचलाय का नाही दुसऱ्याला विचारायला जायचं. मी काल वाचला त्यातल्या काही ओव्या आणि किंवा काही श्लोक मंत्र बघितले तर ते माझ्यावर उपयोग करून प्रयोग करून घेतले पाहिजेत. सारखा प्रयोग आपल्यावरती करायचा. आपल्यावरती नाही केला ना तर त्याचा फायदा दुसऱ्याला होतो कदाचित, किंवा होईल ना तर नाही होईल त्याचा का उपयोग आहे आपल्याला. आपल्याला उपयोग व्हायचा असेल तर त्याचा आपल्याशी केला पाहिजे. कारण जुनाट संबंध म्हणलेला आहे. जुने ठेवणे मीपणे ते कळेना. करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात की गुरु अंजने विनते कळेना आणि जुने ठेवणे मीपणे ते कळेना. जुनं ठेवणं म्हणजे जुना संबंध माझा सद्गुरूंशी आहे, तो संबंध मला समजत नाही. आता असलेला संबंध शारीरिक आहे, शरीराशी संबंधित आहे. माझी मुलं आहेत, आत्ताचं शरीर आहे म्हणून त्याच्याशी संबंधित आहे, म्हणून मी त्यांचा बाप आहे, म्हणून मी त्यांची आई आहे. ह्याच्या पलीकडे त्यांचा नेमका संबंध काय नसतो. त्यांना जन्माला घातलं म्हणून आई बाप आपण झालो. ह्याच्या पलीकडे काय संबंध आहे सांगा. आपण आलेली जी मित्रमंडळी आहेत ही जन्माला आलो म्हणून मित्रमंडळी झालेली आहेत. माझ्याकडे आता हे शरीर आहे म्हणून ही सगळी आहेत, समोरचं आहेत, सगळ्या गोष्टी शरीर आहेत. तोपर्यंत शरीर नसेल अशी कल्पना करणं फार गरजेचं. त्यामुळे माझा संबंध जो आहे तो पूर्वापार संबंध आहे. तो पूर्वापार संबंध भगवंताशी आहे, त्या तत्वाशी आहे. आणि हे तत्व श्री गुरु आपल्याला दाखवतात, आपल्याला जागू करतात. आणि तो संबंध खरा आहे. सगळे संबंध बंधनात अडकतात. कुठलाही संबंध घ्या, कुठल्याही संबंधाविषयी जोडायला जावा तुम्ही ते बंधनातच टाकतात. प्रपंचाचे व्यवहारातले सगळे संबंध, कुठली नातीगोती असू द्यात, पैशाशी संबंधित असू दे, कुठल्या तरी स्थावर जंगमाशी संबंध आपला येऊ दे, ते आपल्याला बंधनातच टाकतात. एकच असा संबंध आहे की जो बंधनातून मुक्त करतो तो म्हणजे गुरूंचा संबंध. सद्गुरूशी असलेला संबंध हा आपल्याला बंधनातून मुक्त करतो. फार विचित्र गोष्ट आहे. बंधन संबंधामुळेच बंधन निर्माण होतं. संबंध सम म्हणजे कोण, जे असतात सगळी नाती ती, त्यांच्यामुळे बंध निर्माण होतो. आणि त्या बंधनात मी आहे आता. आणि ही बंधनं मला तोडायची आहेत, मनानं टाकायची आहेत. एक एक टाकत आपण पुढे गेलो की ते सद्गुरू आपल्याला कृपाळूपणानं, कारण ते क्षत्रिय असतात त्यामुळे ते शास्त्राच्या भाषेत आपल्याला सगळं समजावून सांगतात. म्हणजे एखादा जादूगराचा खेळ चालू असतो, काहीतरी मुलं पूर्वी बघत बसायचं आपण, आणि मुलांना आठवण सुद्धा राहायची नाही जेवणाची. पण आई मात्र दुपारच्या वेळी बरोबर यायची. तो कुठं खेळ बघत बसलाय त्याच्या पाठीमागा झपाटा मारायचा, अरे चल जेवायची वेळ झालेली आहे म्हणून. अशी आठवण करणारी आई असते. ती आई आपल्याला आठवण करून देते. काही वेळा आपण स्वप्नामध्ये बरळत असतो बघा, काहीतरी बडबडत असतो, गाव फुटलेला असतो. त्यावेळी शेजारी आपल्याला जागा असलेला एखादा मित्र असतो, तो उठतो आणि म्हणतो याच्यात काहीतरी वेगळं, पण तू जागा करतो त्या स्वप्नामधलं. अरे हे खोटं आहे सगळं, उठ तू जागा हो, तुझ्या पाठीमागे साप वगैरे काय लागलेलं नाही, उठ उभा राहता, जागा हो. असा जागा करणारा मित्र हे सद्गुरूंचंच रूप असतं. आता जागा करणारा जो असतो ना स्वप्नातनं, तो मुळात जागा असा लागतो. तोच जर स्वप्नात असेल तर मला कसा उठवील सांगा. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणून जागे असलेल्यांची संगत करावी. आपण झोपात आहे असं स्वीकारावं. मी स्वप्नात आहे, झोपेत आहे असं स्वीकारावं. आणि जे जागे आहेत ना त्यांच्या संगतीत आलो पाहिजे ना आपण. तसं जागा असणारा जो मित्र आहे तो स्वप्नातून आपल्याला उठवतो आणि म्हणतो खरं सत्य असं आहे. किंवा पूर्वापार वेदांतानं दिलेला दृष्टांत आहे की मेंढराच्या कळपामध्ये एक सिंहाचं पिल्लू वावरत होतं. बरेच वर्षे त्यात वावरल्यामुळं त्याला आपण मेंढरूच आहे असं वाटायला लागलं. आपणच काहीतरी मेंढर आहे, बकरं आहेत असं वाटायला लागलं. आणि तसाच तो वावरायला लागला. मोठा झाला, पण एकदा सिंहाशी गाठ पडली खऱ्या. आणि खऱ्या सिंहाशी गाठ पडल्यावर ते सिंह म्हणलं काय वेळ झालंय का काय, त्यातनं कसं काय फिरायला लागलंय, ह्याला कसं कळत नाही अजून. सद्गुरू असंच काम करतात, ह्या वेड्यातनी फिरू नका म्हणतात. बाहेर या आणि बाहेर येऊन तुम्ही खरे सिंह आहात. जीव ब्रह्मेव ना परा, अरे तू ब्रह्म आहेस. आणि तू ब्रह्म असताना तू आई आहे बाबा आहे असं का लावून घ्यायलास. आणि लावून घेतोस आणि त्यांची सगळी दुखणी अंगाशी आणून घेतोस ना. सारखं 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 ते शिवगडला आलं तरी 10 फोन पाठीमाग करून बघायचे ते चाललंय ना बरोबर. सगळी जण कोणतरी घरात व्यवस्था लावायसाठी माझी व्यवस्था कधी लावायची मी स्वतःची.
माझी स्वच्छ व्यवस्था मी केव्हा लावायची, यासाठी मला काहीतरी हे जे जुळलेलं जे आहे ना पूर्वीचं ते काढून टाकायला पाहिजे. मेंढराच्या काळात असलेले आपण सिंह, हे सिंह फक्त तो दुसरा सिंह सांगू शकतो. सदुरू सिंह आहे ते बरोबर सांगतात, आपण तू सुद्धा सिंह आहे. म्हणून एखाद्या मुलाला जादूचा खेळ पाहिल्या मुलाला गपाटान जाग करणारी आई ती कृपाळू पण त्याचा आहे. तिथं सदुरूंचं कृपाळ पण झालेला आहे. एखाद्या स्वप्नात असलेल्या त्या मित्राला जाग असणाऱ्या मित्राला जागा करणं, या ठिकाणी त्यांचं श्रोत्रियत्व दडलेलं आहे. शास्त्राभ्यास करण्यात तू जागा करू, ते आहे खरं काय तू दाखव, शास्त्र दाखवलं. आणि मेंढरात असणारा हा सिंह जो आहे त्याला खरा तू सिंह आहे अशी जाणीव करून देणारे असतात ना, ते खरोखरचे सिंह असतात. ते स्वतः ब्रह्मनिष्ठ असतात म्हणून त्याला ब्रह्म तू आहेस असं दाखवत असतात. त्यामुळे त्यांच्या विचारांना आपण टप्प्याटप्प्यानं जायला पाहिजे. म्हणून ही तिन्ही मंडळी जी आहेत ना, ही एक कृपाळू आहे, आई कृपाळू आहे, मित्र आपला श्रोत्रिय आहे आणि सिंह ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्मनिष्ठ आहे. हे तिन्ही गुण आपल्या सद्गुरूंना लागू होतात. आणि अशा टप्प्याने जर आपण प्रवास करायला लागलो तर तीच उपासना आपल्याला निश्चितपणे 100% आपण म्हणू की योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकते. म्हणून सद्गुरू आणि उपासना हा आजचा आपला विषय आहे. जेवढं शक्य होईल विना तयारीचं अचानक पडलेलं अंगावरती हे थोडंसं होतं, आणि तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेनं म्हणा किंवा तुमच्या सांगण्यामुळे किंवा सद्गुरूंची कृपा आहे आपल्यावरती आपण बोलतो. आपण स्वतः काय बोलतच नाही ना, एकदा बसलो की जे सुटायला लागते ना ती त्यांचा स्तोत्र असतो पाठीमागं असतं ते, आणि तिकडून येत असतं. फक्त आपण काय करायचं असते, आपली वाटी लावायची तिथं. ते रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात बघा, वरती झऱ्याचं पाणी असते पाठीमागून येत असते, कुठं डोंगरात पाझर करत जरा, आणि खाली 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 येते, खाली खाली येत असतं. एक जण काय करतात, त्यालाच काय करायचं थोडंसं पाठ तयार करतात आणि तिथं गाईचं तोंड नेऊन लावतात. त्या झऱ्याच्या पडणाऱ्या पाण्याला गाईचं तोंड नेऊन लावतात. आणि त्या गाईच्या मग सगळी येणारी जाणारी माणसं पर्यटक काय करतात, अरे गाईच्या मुखातून पाणी यायला लागलंय, हे तीर्थच आहे, त्यामुळे ते तीर्थ म्हणून घ्यायला चालू करतात. वास्तविक ते पाणी कुठलं असतंय, मूळ झऱ्यातून येत असतं. तोंडातून प्रवचन करायचं हे बाहेर फक्त पडत असते, फक्त बाहेर पडते कुठून, तोंड वापरलंय प्रवचन करायचं किंवा कीर्तन करायचं, बाकी त्याचं स्वतःच काय नसतं. आणि ही प्रेरणा सद्गुरूंची आहे. आपल्यावरही सुद्धा अशी कृपादृष्टी सदोदित राहावी, आपण त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, आपल्याकडून भरपूर सद्गुरूंची सेवा घडावी, असा एक इथं मानस प्रार्थना व्यक्त करून सद्गुरूंच्या चरणी आजचं प्रवचन अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री. प्रवचन मूळ आवडण्याचं कारण असं होतं की आपण संपूर्ण वेळ सद्गुरूंबद्दल ऐकत होतो आणि आपल्या सगळ्यांच्या कानांना ते अतिशय गोड वाटत होतं, कारण सद्गुरूंचं कौतुक ऐकणं याच्यामध्ये किती धन्य वाटतं आपल्याला. आणि ते दुरा गोटे सरांनी इतकं छान आपल्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने समोर ठेवलं, खूपच आवडल्याने. अनुग्रह शब्दाचा अर्थ जो कळला की म्हणजे मागे मागे जाणं हे आपण काल पाहिलं होतं, आणि ग्रहण करणं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या विचारांच्या मागे मागे जर आपण गेलो आणि जसे ते आहेत ब्रह्मस्वरूप, आणि जेव्हा त्या विचारांच्या मागे आपण जाऊ आणि आपण स्वतः पण ब्रह्मस्वरूप जेव्हा होऊ, याचा अर्थ आपल्याला त्यांनी खऱ्या अर्थाने ग्रहण केलेलं असतं. म्हणजे जसे ते तसे आपण जेव्हा होतो त्याचा खरा अर्थ अनुग्रह असतो. अनुग्रह म्हणून एक साधा आपण आपल्याकडनं एक जो विधी आहे तो आपल्याकडनं झाला, त्यांच्याकडनं आपल्यासाठी झाला असणार आहे. पण खऱ्या अर्थाने जेव्हा त्यांच्या विचारांच्या मागे आपण जाऊ आणि आपण ब्रह्मस्वरूप होऊ तेव्हा तो खरा अनुग्रह झाला, असं जे त्यांनी आपल्याला उकलून सांगितलं हे खूप छान आम्हाला कळलं. खूप मनापासून धन्यवाद आम्ही तुमचे देतो. आणि पुढे आता 20 मिनिटं खरं म्हणजे आपल्याकडे राहिलेले आहेत आणि आपण लवकरात लवकर नाश्ता घेऊन यायचा प्रयत्न करूया. आणि पुढचं प्रवचन जे आहे त्याच्यामध्ये पण जीवनमुक्त म्हणजे हे जे असतात असे ब्रह्मानुभवी हे जगतात कसं, असतात कसं, हे आपल्याला पुढच्या प्रवचनामध्ये ऐकायचं आहे. तर आपण लवकरात लवकर नाश्ता घेऊन परत यायचा प्रयत्न करूया.